हाय, हॅलो. ऋतू नाही नाही, मला माहिती आहे तुमच्या सगळ्यांचा थोडासा गैरसमज झालाय. पण ऋतू म्हणजे मी स्वतःलाच हाक मारते असं अजिबात नाही हा. ऋतू म्हणजे हवामान. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे जे 3 ऋतू असतात ते ऋतू. थोडक्यात आपण ज्याला हवामान म्हणतो तसं. म्हणजे इंग्लिशमध्ये जे आपण म्हणतो ना, हाऊ इज टुडेज क्लायमेट अँड ऑल, तशा पद्धतीचं ऋतू. तर आता हिवाळा हा ऋतू आहे. मला लहानपणी आठवतंय, म्हणजे मी शाळेत असताना मला बरेच वेळेला माझे फ्रेंड्स विचारायचे, माझ्या मित्रमैत्रिणी विचारायची. माझी एक जवळची मैत्रीण होती शाळेतली, केतकी नावाची. आमच्यात खूप वेळा चर्चा व्हायची, तुझा आवडता ऋतू कुठला? किंवा कधी कधी शाळेत ना निबंधाला प्रश्न यायचा, तुमचा आवडता ऋतू यावरती 100 ते 200 शब्दात उत्तर लिहा किंवा निबंध लिहा. निबंध स्पर्धेत असे विषय असायचे. मग काय, मी हिवाळा लिहून मोकळी व्हायचे. किंवा त्यातल्या त्यात कधीतरी उन्हाळा असं लिहून मोकळे व्हायचे. का? कारण पावसाळ्यात तुम्हाला माहितीये, मी बाहेर जायला लागले की बदा बदा पाऊस येतो. नेमकं त्यावेळी माझ्याकडे रेनकोट नसतो, छत्री नसते, मग तो भिजवतो. आणि ज्यावेळी मी घरी असते तेव्हा पाऊस अजिबात पडत नाही. शाळेत असतानाही हेच व्हायचं. मोठ्या सुट्टीत आम्ही खेळायला जायचो, त्यावेळी पाऊस यायचा, त्यामुळे खेळणं नाहीसं व्हायचं. परत संध्याकाळी घरी आल्यानंतर पावसाळ्याच्या ह्याच्यात संध्याकाळी परत माझी 6ची जी खेळायची वेळ त्या ह्याच्यातही पाऊस यायचा, त्यामुळे तेव्हाही खेळणं व्हायचं नाही. मग घरात बसून बसून इतका वैताग आणि इतका कंटाळायचं माहिती अभ्यास करून. त्यात एकतर 11 ते 5 शाळा, दिवसभर चांगलेलो असायचो. मग परत घरी आल्यावर थोडासा कुठेतरी विरंगुळा पाहिजे का नको? एनिवेज, सो विषय भरकटतोय, मुद्द्यावर येऊया. तर उन्हाळा अशासाठी की आंबे खायला मिळायचे, आईस्क्रीम खायला मिळायचं, निवांत उन्हाळ्याची सुट्टी महिनाभर असायची. मस्त डोंबिवलीला, पुण्याला, मुंबईला, आजीकडे, मामाकडे जाऊन निवांत महिनाभर सुट्टी एन्जॉय करता यायची. ते जे गाणं होतं, झुक 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 आगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया, तशा पद्धतीची साधारण सुट्टी असायची. त्यामुळे उन्हाळा आवडायचा, कारण खेळायला भरपूर मिळायचं. एकदा का सकाळी बाहेर पडलं की संध्याकाळच्या जेवणालाच डायरेक्ट घरी यायचं, असं असायचं. मग हिवाळा का आवडायचा? कारण मस्तपैकी पांघरून घेऊन झोपायला मिळायचं. कोणीही विचारायचं नाही की का पांघरून घेतलेस, का इतका वेळ झोपलीस, किंवा इतका वेळ झोपल्याने कधी झोप आलीच तर कधी असं कोणी विचारायचं नाही. जाऊ दे, थंडी आहे, ठीक आहे, चालताय यार. लवकर उठायचं हे नसायचं. मस्त स्वेटर घालून छान बाहेर पडता यायचं. असे जे थंडीत घालायचे जे स्पेशली स्वेट शर्ट्स वगैरे असतात ते मला थंडीत घालायला मिळायचे, त्यामुळे आवडायचं. मी डी शिंदेला असताना सकाळी 7:30ला कॉलेज असायचं आणि थंडीत उठून 6-6:30ला उठून गरम पाण्याने गिझरनी आंघोळ करून कॉलेजला जायचं. आणि मग तिथे आत गेल्यानंतर किमान गरम व्हायचं. पण बाहेर ज्या वेळेला यायचे मी, तेव्हा इतकी थंडी असायची की ऊन 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 करत मी शोधायचे आणि ते उन्हाखाली जाऊन थांबायचे. असं व्हायचं. थंडीत मस्त झोप लागते आणि थंडी हा ऋतू मला फार आवडतो खरंच. म्हणजे थंडीत थंडी वाजते, खूपच वाजते. इथे तर खूपच आहे. आता संध्याकाळ होत आली आहे, रात्र होत आली आहे जवळपास, त्यामुळे रात्रीची तर थंडी वाजतेच वाजते. त्यामुळे थंडी आणि उन्हाळा हे 2 ऋतू मला पावसाळ्यापेक्षा जास्त आवडतात. मस्तपैकी ताणून द्यायला आणि लोळायला मजा येते. उन्हाळ्यात उभारलं तरी घाम येत नाही, छान वाटतं. माझे आवडते कपडे घालायला मिळतात, मस्त कान टोपी घालायला मिळते. मला आवडते जे फरचे जॅकेट्स असतात ते घालायला मिळतात. सो हा असा जो ऋतू असतो तो दर 4 महिन्यांनी येतो, सो मला आवडतं. पण कधी कधी थंडी इतकी असते की असं वाटतं की आता बर्फ पडायचा बाकी आहे का काय. एनिवेज, तर मला आता फार थंडी वाजते आणि आता माझा असा मस्त प्लॅन आहे की मी ब्लँकेट घेऊन झोपणार. तर तुम्ही मला सांगायचं आहे, तुम्ही थंडीत काय काय करता? आणि या थंडीत आगाऊपणा म्हणजे मी बर्फाचा गोळाही खाते आणि मग घसा बसतो. आणि फॉर युअर काइंडनेस इन्फॉर्मेशन, माझा घसा आत्ताही बसलेला आहे, तरी सुद्धा मी तुमच्याशी गप्पा मारते. आणि थंडी चालू आहे आणि त्या थंडीत मी परवाच बर्फाचा गोळा खाल्लेला. ॲक्च्युली मी आईस्क्रीम खात नाही, कारण मला सेन्सिटिव्हिटीचा त्रास आहे. गोड खाल्लं, गार खाल्लं की मला दातात अशा इथे कळा मारतात, दुखतं, त्रास होतो. पण तरी सुद्धा थंडीत गोळा खायचा, काट्याने काटा काढायचा, या एका म्हणीसाठी मी गोळा खाल्लेला आहे आणि माझा घसा बसलेला आहे. सो एनिवेज, असो, आजारपण येत असतं, आपण त्याच्यावर मात करायची असते. मग कशी? औषधं घ्यायची, कडू कडू. चला,
मी आता ब्लँकेट घेऊन मस्तपैकी लोळणार आहे आणि मस्तपैकी घाणेरडं कडवं औषध घेणार आहे. मस्त कुठलं जाऊ दे, ठीक आहे. तुम्ही मला सांगणार आहात थंडीत तुम्हाला आवडते की नाही. आणि हो, अजून एक महत्त्वाची गोष्ट, माझी आई स्किन स्पेशलिस्ट असल्यामुळे तिने मला कायम सांगितलेलं आहे थंडीत आपली स्किन ड्राय होते, त्यामुळे आणि आपल्याला स्किन ड्राय न होण्यासाठी भरपूर पाणी प्यायला पाहिजे, मॉइश्चरायझर लावायला पाहिजे, बाहेर पडताना सनस्क्रीन लावायला पाहिजे. सो या गोष्टी तुम्ही फॉलो करा. ओके, सो बाय बाय.